हॅलो फ्रेंड, मी श्रद्धा. स्टोरी बुक टेलर या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते. आपण ऐकत आहोत सौ शोभा राऊत यांची लिखित कादंबरी अवचित होता भेट तुझी. चला तर मग ऐकूया भाग 16. आज जत्रेचा दुसरा दिवस. आज ग्रामदैवताला खारा नैवेद्य होता. त्यामुळे घरोघरी नॉनव्हेज होते. संपूर्ण गावामधून मसाल्याचा छान वास पसरला होता. कालच्यापेक्षा आजची जेवणावळ प्रत्येक घरात मोठी. गावामधील बायका चुलीसमोर होत्या. पुरुष मंडळी येणाऱ्या जाणाऱ्यांचे स्वागत करीत होते. गावातील गर्दी वाढली होती. सकाळचा नाश्ता झाला आणि अक्कासाहेबांचा निरोप आला. त्यांनी नुपूरला बोलावले होते. नुपूरने रिचाला विचारले, रिचा, येतेस वाड्यावर? मला कुठे बोलावले आहे? बोलवायला कशाला पाहिजे? चल जाऊया. तू जा, मी नाही येणार. जयला तरी माझी आठवण येते का बघ. अगं, त्याच्या गावची जत्रा आहे. पाहुण्यांनी घर भरलेले आहे. काही कामे असतील त्याला. तो ते करणार की आपल्याकडे लक्ष देणार? जरा समजून घे त्याला, नुपूर म्हणाली. मला वाटते माझ्यापेक्षा तूच त्याला चांगले समजून घेतले आहेस, रिचा खोचकपणे म्हणाली. ते ऐकून नुपूरला राग आला. ती उठत म्हणाली, मी जाते, आणि ती वाड्यावर निघाली. नुपूर, आलात तुम्ही? आज मी तुमच्यासाठी माझ्या आवडीची साडी काढली आहे. आजही साडी नेसू? 9 वारी, आज 6 वारी. माझी साडी तुम्ही नेसा. आज काही कार्यक्रम असतो? आज ग्रामदैवताला नैवेद्य असतो. पहिला मान आपला. नैवेद्य घेऊन जायचाय. बायकाही जातात. होय, म्हणून तर तुमच्यासाठी एक साडी काढली. अक्कासाहेबांचे मन मोडणे नुपूरला शक्यच नव्हते. ती म्हणाली, ठीक आहे. अक्कासाहेबांनी तिला साडी नेसवली. आज आंबाडा नको, सप्लिमेंट लावून तुमची छान लांब वेणी घालते. चालेल ना? तुम्हाला पाहिजे ते करा. मी कशालाच नाही म्हणणार नाही. नुपूर, तुमचे लग्न ठरले ना? होय. कुठला मुलगा आहे? मूळचा पुण्याचा, पण सध्या अमेरिकेत असतो. भाग्याचा आहे तो. का? तुमच्यासारखी सुंदर समंजस बायको मिळणार. मी आवडले तुम्हाला? खूप आवडला आहातच आवडण्यासारख्या. शिवाय धाडसी. धाडसी? माझे कसले धाडस तुम्ही पाहिलेत? काल 9 वारी साडी नेसलेत ते काहीतरीच काय. अहो, शक्तिसिंह म्हणाला आम्हाला, तुम्ही खूप धाडसी आहात. कौतुक करीत होता तुमचे. वेणी घालता घालता अक्कासाहेब बोलत होत्या. नुपूरला त्यांचे हे बोलणे खूप आवडले. ती मनोमन खुश झाली. नेहमीपेक्षा तिचा चेहरा फुलला. कालच्याप्रमाणे आजही तिला दागदागिन्यांनी मढवले होते. अक्कासाहेबांनी लांब वेणीवर गजरेही छान मांडले होते त्यांनी. आजही नुपूर खूप गोड दिसत होती. तिने आरशात स्वतःला पाहिले. साखरपुड्याच्या वेळी आपल्याला ब्युटी पार्लरच्या मुलीने मेकअप केला होता, पण त्या दिवसापेक्षा आज आपण छान दिसतोय, असे नुपूरला वाटत होते. नुपूर, तुमच्या मैत्रिणीला आवड नाही वाटते? तिला असे नटणे नाही आवडत? म्हणजे फक्त जीन्सच पाहिजे? पहिल्यापासूनच तिला तशीच सवय आहे. स्वभावाने खूप चांगली आहे ती. प्रथमच अशा खेळात आली आहे, त्यामुळे ॲडजस्ट करू शकत नाही. एकदा सवय झाली की तिलाही काही वाटणार नाही. सवय व्हायला त्या खेळात कशाला येतील? नाही म्हणजे तसा प्रसंग आला तर म्हणते मी. असे करा, पाहिजे तर तुम्ही तिकडे जावा. निघताना आम्ही बोलावतो तुम्हाला. मी इथे तुम्हाला काही मदत करू शकणार नाही का? का नाही? जरूर करा. या आमच्याबरोबर. नुपूर अक्कासाहेबांबरोबर गेली. पूजेच्या साहित्यावर एक नजर टाकली. नुपूर अक्कासाहेबांबरोबर गेली. पूजेच्या साहित्यावर एक नजर टाकली अक्कासाहेबांनी, आणि त्या म्हणाल्या, नुपूर, तुम्हाला वाती करता येतात कापसाच्या? हो येतात. करणार? करते की. नुपूर तेथे बसली. ती वाती करू लागली. तिने आईला बऱ्याच वेळा वाती करताना पाहिले होते. आज ती करू लागली.
वाती करणे तिला जमले. ती स्वतःवर खुश झाली. अशा लहान सहान कामातही आनंद असतो हे ती आज अनुभवत होती. आईसाहेबांनी तिला वाती वळताना पाहिले. त्या नुपूरच्या जवळ आल्या. डॉक्टर बाई, आज वाती वळताना वेगळा वाटता तुम्ही. आईसाहेब, वाती प्रथमच केलेल्या आहेत. बघा जमल्यात का? छान जमल्यात. वस्त्र येते का करायला? वस्त्र? नुपूरला समजेना. आम्ही शिकवतो. आईसाहेब कापसाची मणी करू लागल्या. त्यांनी 11 मण्याचे वस्त्र तयार केले. त्याला हळदी कुंकवाचे बोट लावले. हे बघा, झाले वस्त्र तयार. मी प्रयत्न करू? अवश्य. तुम्ही 21 मण्याचे वस्त्र करा. आम्ही येतो थोड्या वेळात. नुपूरने कापूस हातात घेतला. ती मणी करू लागली. तिला नीटसे जमेनात. नुपूर मनापासून प्रयत्न करीत होती. नुपूर खुश झाली. तिला जमू लागले. आईसाहेबांसारखा सफाईदारपणा त्यात नव्हता, पण जमू लागले. हेच नुपूरला खूप होते. तिला बराच वेळ त्यात मोडला. अक्कासाहेब तेथे आल्या. नुपूरला कापसाचे वस्त्र करताना पाहून म्हणाल्या, मी तर तुम्हाला वाती करायला सांगितल्या होत्या. वाती तयार आहे. आईसाहेबांनी वस्त्र करायला शिकवले आणि 21 मण्याचे वस्त्र तयार करायला सांगितले. आता 17 मणी झाले. अरे वा, छान झालेत वस्त्र. आमची तयारी झाली, तुम्ही आवरा. 5च मिनिटे, माझेही होते. बोलल्याप्रमाणे 5 मिनिटात नुपूरने वस्त्र केले. आईसाहेबांनी ज्याप्रमाणे वस्त्र गोल करून ठेवले त्याप्रमाणे तिने ठेवले. अक्कासाहेब, मी जरा जाऊन येते. रिचा येते का बघते. ती एकटीच आहे तेथे. बरं, या लगेच. नुपूर गेस्ट रूमकडे आली. रिचा CD प्लेअरवर पिक्चर बघत होती. नुपूरला बघून ती म्हणाली, ओहो, आज सुद्धा साडी. तू म्हणजे पक्की गावठी झालीस. रिचा, अगं वेणी बघ किती छान घातली आहे अक्कासाहेबांनी. एवढे लांब केस माझे असते तर मजा आली असती. म्हणजे आता स्वतःच्या केसावरही तू नाखुश? नाखुश नाही ग, पण अशी लांब वेणी आवडली मला. कधीतरी असा वेगळा ड्रेस करून तरी बघ, म्हणजे कळेल. शी, असा गावंढळ ड्रेस मी चुकून सुद्धा करणार नाही. साडी म्हणजे गावंढळ? मला वाटते चुकतेस तू. माझी आई देखील साडीच नेसते. तुझ्याबरोबर वाद घालण्यात अर्थ नाही, रिचा म्हणाली. घालूही नको. नुपूरही वैतागली. तरी ती शांत होत म्हणाली, रिचा, आम्ही सगळे मंदिरात नैवेद्य घेऊन निघालोय. तू येतेस का? नाही. अगं एकटी बसून कंटाळशील. चल माझ्याबरोबर. आतापर्यंत मी एकटीच होते. पुढेही राहील. तुझी तू जा. रागवलीस माझ्यावर? नाही. मग ठीक, मी चलते. नुपूर तेथून बाहेर पडली. रिचा खरोखरी वैतागली होती. नाश्ता करून सर्व मुले बाहेर पडली होती. थोड्याच वेळात नुपूरला वाड्यावरून बोलावणे आले. तेव्हापासून ती एकटी होती. पिक्चर बघत होती, तर ती एकटेपणामुळे कंटाळली होती. एवढ्या वेळाने नुपूर आली. तिला बघून आपले डोकेच भडकले. का ती ह्या लोकांच्यात एवढे मिक्स होते? तिच्यामुळे मी वेगळी पडते. जयच्या मनात येणारच. नुपूर कशी मिक्स झाली? आमच्याप्रमाणे, गावातल्या बायकांप्रमाणे वागली. तू प्रयत्नही केला नाही. हे तू आपल्याला म्हणणार हे नक्की. उगाच ह्या नुपूरला घेऊन आलोय आपण. ती करू शकते तर मी का नाही, हा प्रश्न मलाही भेडसावतो आहे. नुपूर सर्व बायकांबरोबर चालत होती. कालच्याप्रमाणे आजही ती स्वतःवर खुश होती. आज तिच्या हातात पूजेची थाळी होती. खरोखरी तिला आगळे वेगळे वाटत होते. आपण कुठले तरी वेगळे जीवन जगतोय हे ती जाणून होती. थोड्याच दिवसात आपण अमेरिकेला जाऊ आणि मग तेथेही आपले जीवन बदलणार. देश तसा वेश करावा लागतो, हेच खरे. पण ते जीवन आपल्या थोडे तरी जवळचे. हे जीवन मात्र पूर्णतः वेगळे. यात नाविन्यता आपले मन सुखावते, हे विशेष. मंदिर आले. गावातली बरीच मंडळी तेथे होती. बायकाची संख्याही जास्त होती. बहुतेक सगळे नैवेद्य घेऊन आलेले होते. पण पाटलांच्या घरचा नैवेद्य दाखवल्याशिवाय
कोणी नैवेद्य दाखवित नव्हते. रिवाजच तसा होता. देवळात सर्वांबरोबर नुपूरनेही प्रवेश केला. शक्तिसिंह समोरच होता. घरचे येतायत हे बघून तो पुढे झाला. नुपूर, तुमच्या हातातली पूजेची थाळी शक्तिसिंहाला द्या, आईसाहेबांनी सांगितले. स्त्रियांच्या घोळक्यातून नुपूर पुढे आली. शक्तिसिंहाजवळ गेली. शक्तिसिंह तिलाच बघत होता. आजची नुपूर कालच्यापेक्षा वेगळी दिसत होती. कालची नुपूर सुंदर की आजची, हा प्रश्न त्याच्या मनात आल्याशिवाय राहिला नाही. नुपूरने थाळी पुढे केली. शक्तिसिंहाने हसत थाळी घेतली. आजही तुम्हाला आईसाहेबांनी कामाला लावले तर? हे काही काम नाही, आणि असेलच तर ते नक्कीच पुण्यकर्म, नुपूर हसून म्हणाली. तिचे ते प्रसन्न हसू बघून शक्तिसिंहाला हसू आले. पूजेची थाळी घेऊन शक्तिसिंह पुढे झाला. पुजारी पूजेचे मंत्र म्हणू लागला. शक्तिसिंहाने पूजा केली. आरती झाली. देवाच्या नावाचा गजर झाला. भंडारा उधळला गेला आणि मग नैवेद्य दाखवण्यात आला. देवळाच्या दारात एका बाजूला नारळ फोडण्यात येत होते. नारळाचा खच पडला होता. जयसिंह नारळाचे खोबरे प्रसाद म्हणून घेऊन आला. त्याने सर्वांना प्रसाद दिला. नुपूर जवळ आल्यानंतर तो म्हणाला, नुपूर, तुझ्यात खूप फरक दिसतोय. आजही तू कालच्याप्रमाणे खूप सुंदर दिसतेस. रिचा नाही आली? नाही. अगं, तिला घेऊन यायचे होते. मी प्रयत्न केला. कदाचित माझ्या या गावंढळ अवतारामुळे ती माझ्याबरोबर आली नसेल. काहीतरीच काय, साडी नेसणे म्हणजे गावंढळ? तिचे मत तसे आहे. नुपूर, या रिचाला काय म्हणावे समजत नाही. वाटले होते ती थोडी तरी बदले. गाव नाही तरी आमच्या घरची मंडळी आवडतील तिला, पण नाही, ती तिच्या कोशातून बाहेरच पडली नाही. तुझ्याप्रमाणे तिला का नाही आमच्या घरच्या लोकांजवळ जाता आले? तू जे करतेस ती अपेक्षा मला तिच्याकडून होती. मी निराश झालोय. जय, माझ्यासमोर हे बोललास ते ठीक आहे, पण तिच्यासमोर माझ्याबद्दल बोललास ते प्लीज बोलू नकोस. तिला आवडणार नाही. शिवाय आमच्या दोघींमध्ये वाद होईल. तू समजतोस ना? आले लक्षात तुला काय म्हणायचे ते. चल, मंडळी निघाली. मीही जाते त्यांच्याबरोबर. तू घरी जा. ती एकटीच आहे. कालही बराच वेळ ती एकटी होती. आज सकाळपासूनही एकटी आहे. मी वाड्यावर जाणार आहे. बरं झाले सांगितलेस. थोडा वेळ जातो तिकडे. मला जास्त वेळ तिची सोबत करता येणार नाही. तुला जमेल तेव्हा तूही जा तिच्या सोबतीला. ठीक आहे. नुपूर घरच्या बायकांबरोबर घरी परतली. तिला या गोतावळ्यात वावरायला आवडत होते. घरात जेवणावळी सुरू होणार होत्या. पै पाहुणे येऊन भेटत होते. आईसाहेब आवर्जून नुपूरची ओळख करून देत होत्या आणि त्यामुळे नुपूरला आनंद होत होता. अक्कासाहेब घाईने नुपूरच्या जवळ आल्या. नुपूर, जरा शक्तिसिंहाच्या हाताचे बघता का? काय झाले त्यांच्या हाताला? थोडा भाजलाय. जयसिंह कुठं आहे कोण जाणे. अक्कासाहेब, तुम्ही घाबरू नका. मी आहे. मी बघते त्यांना. कुठे आहेत ते? आताच त्याच्या खोलीत गेलाय. नुपूर शक्तिसिंहाच्या खोलीत बेधडक गेली. त्याचा हातात हात घेत म्हणाली, बघू किती भाजले? अहो, जराच भाजले. विशेष काही नाही. हे विशेष नाही? बघा, हात होरपळलाय, लालेलाच झालाय आणि म्हणे जरासेच भाजले आहे. मी फर्स्ट एड बॉक्स आणते गेस्ट रूममधून. पण त्याची काही आवश्यकता नाही. होईल बरे. जळजळते आहे ना? काळजीच्या स्वरात ती म्हणाली. थोडेसे हसण्याचा प्रयत्न करीत शक्तिसिंह म्हणाला, बर्नाल तरी लावते, घेऊन येते. बर्नालसाठी गेस्ट रूममध्ये जाण्याची गरज नाही. आईसाहेबांना विचारा, त्या देतील. ठीक आहे, आले मी. नुपूर खाली आली. अक्कासाहेबांना तिने विचारले, अक्कासाहेब, बर्नालची ट्यूब कुठे आहे माहिती आहे तुम्हाला? देते. शक्तिसिंहाला जास्त नाही ना भाजले? नाही. अगं, तो पांडुरंग म्हणाला सरकारासनी भाजले हाताला, म्हणून मी घाबरले. आईसाहेबांना शोधते. कुठे गेल्यात की काय कोण जाणे. चला बर्नाल देते. त्यांनी बर्नाल दिले. मी येऊ का? नको,
मी लावते त्यांच्या हाताला. नुपूर पुन्हा शक्तिसिंहाच्या रूममध्ये गेली. शक्तिसिंह तिचीच वाट पाहत होता. नुपूर त्याच्या हाताला मलम लावू लागली. जास्त नाही, तुम्ही उगाच लावता आहात. असू दे, आम्हाला वेळ लागले समजा, नुपूर म्हणाली आणि शक्तिसिंह हसू लागला. त्याला हसू आवरेना. काय झाले हसायला? शक्तिसिंह हसतच होता. मला तरी सांगा, तुम्हाला हसण्याचा एवढा अटॅक का आलाय? तुमच्याचमुळे. पुन्हा शक्तिसिंह हसू लागला. प्लीज सांगा ना, आता तुम्ही कोणते वाक्य म्हणालात आठवा. म्हणजे तुम्ही मलाच हसता आहात? अगदी तुम्हाला. असे काही वेगळे म्हणाले नाही. अहो, आत्ताच तर म्हणालात, आम्हाला वेळ लागले समजा. हो म्हणाले मग. आम्हाला आम्हाला अय्या, खरेच की. मलाही म्हणत तिलाही हसू आले. आम्हाला, या आमच्या शब्दाला तुम्ही हसायच्या आणि स्वतःला आम्ही म्हणून घेतलंय. शोभलात अगदी पाटलांच्या घरच्या. कोण जाणे कसे मी हे म्हणाले. कदाचित या वेशभूषेचा प्रभाव असेल. असेल, तसेच असेल. हे मात्र खरे, मला तुमचे आम्ही म्हणणे अजिबात आवडत नाही. स्वतःला काही एवढे महत्त्व द्यायचे? तुमचा विचार ठीक आहे. कॉलेजमध्ये असेपर्यंत आम्ही सुद्धा स्वतःला मी म्हणायचो. इथे आलो, इथले झालो. आबासाहेबांनी एकदा सांगितले, शक्तिसिंह, आता तुम्ही लहान नाही. स्वतःला बहुमानार्थी बोलण्याची सवय करून घ्या. बस. आबासाहेबांचा शब्द आम्हाला जीव की प्राण. त्यांच्यासाठी आम्ही स्वतःला बदलले. जेचे सुद्धा तेच होणार आहे असे बोलणे ही आमची चॉईस नाही, हा इथला रिवाज आहे. सरकार, तुमची ताट आणू? अक्कासाहेब म्हणत्या ती, तुम्ही जेवण करून घ्या. आण ताट. एक नाही 2 आण. ह्या सुद्धा इथेच जेवतील. बाईजा निघून गेली. मी आमच्या ग्रुपबरोबर किंवा रिचाबरोबर जेवले असते. ते तर तुम्ही यापुढेही जेवाल. आज आम्हाला कंपनी द्या. थोड्याच वेळात बाईजा 2 ताटे घेऊन आली. तिच्याबरोबर देवकी होती. तिच्या हातात जास्तीचे जेवण होते. बाईजा, तुम्ही जा खाली. आम्हाला काय लागले तर आम्ही घेऊ वाढून. जी सरकार. बाईजा आणि देवकी निघून गेल्या. दोघांनी हात धुतले. नुपूर जेवायला सुरुवात करणार तेवढ्या तिचे लक्ष गेले. शक्तिसिंह डाव्या हाताने खाण्याचा प्रयत्न करीत होता. डाव्या हाताने जमत नाही ना? राहू दे, मी भरवते तुम्हाला. नको नको, त्याची आवश्यकता नाही. आम्ही प्रयत्न करतो, जमेल आम्हाला. मला परतफेड करायची असेल तर? परतफेड? ती कशी? आम्ही इथे आलो त्या दिवशीच आपले भांडण झाले आणि त्या रात्री रागाने का होईना, पण तुम्ही भरवले होते जेवण मला. मी मात्र रागाने नाही भरवणार. लक्षात आहे ते तुमच्या? विसरण्यासारखे आहे का ते? म्हणजे परतफेड म्हणून तुम्ही आम्हाला जेवण भरवणार? परतफेड हा शब्द मी एवढ्यासाठीच वापरला, तुम्हाला पहिल्या दिवसाची आठवण द्यावी. आज तुम्हाला मदत म्हणून भरवणार. म्हणत नुपूर पुढे झाली. त्याचे काही एक न ऐकता तिने घास देण्यास सुरुवात केली. शक्तिसिंहाने जेवण सुरू केले. त्याला सर्व गोष्टीचे आश्चर्य वाटत होते. ही नुपूर स्वतःच्या हाताने आपल्याला भरवते आहे. नुपूर, आता भात आम्ही चमच्याने खातो. तुमचे जेवण गार होते. प्लीज जेवून घ्या. तुम्ही सावकाश जेवायचे, मला कंपनी म्हणून. चालेल. दोघे जेवू लागले. शक्तिसिंहाला आजच्या जेवणाची चव काही ओरच लागली. यापूर्वी कधी असे स्वादिष्ट जेवण आपण जेवलोच नव्हतं, त्याचे मन त्याला सांगत होते. दोघांचे जेवण झाले. शक्तिसिंह म्हणाला, गणपत सावकार येतील जेवायला. तुम्ही त्यांना भेटला नाहीत ना? कालच भेटले. काल? मग ठीक आहे. कालचा किंवा आजचाही तुमचा पोशाख तुम्हाला पाटलाची सून म्हणून ओळख देणारा आहे. थँक्स. कशाबद्दल? तुम्ही ही वेशभूषा केल्याबद्दल. गणपतरावांना त्यामुळे काही शंका आली नसणार. पुढच्या वर्षी ते नक्की माझ्याबद्दल विचारणार. पुढच्याच नाही, दरवर्षी विचारणार. काय सांगणार मग? बघू, पुढचे पुढे सांगता येईल काहीतरी. मी निघू? रिचा जेवली की नाही बघते.
आधीच ती माझ्यावर वैतागलेली आहे. तुम्ही त्यांना एकटे सोडायला नको होते. चला निघते. उद्या आम्ही सगळी जाणार. सकाळी निघणार. अजून ते ठरवायचे आहे. बरं आहे, बाय म्हणत नुपूरने त्याचा निरोप घेतला. नुपूर गेस्ट रूम मध्ये आली. सगळे परतले होते. नुपूरला बघून विशाल म्हणाला, क्या बात है नुपूर, आज भी कशी दिसते, सुंदर, ब्युटिफुल. हाय गाईज, तुम्ही जेवला? आत्ताच आलो. आता जेवायलाच निघणार आहोत. रिचा, तू जेवलीस? नाही. नुपूर, तू जेवलीस? आत्ताच जेवले. मला सोडून? रिचाने रागाने विचारले. सॉरी, पण तू यांच्याबरोबर जा आणि एकटी आत बायकांच्यात जेऊ. रिचा वैतागून म्हणाली. असे करूया, तुझे जेवण येथेच मागवूया. ते ठीक होईल. मी बायजाला सांगून येते. तुम्हीही चला रे. बाकीचे सगळे जाम भुकेलेले होते. नुपूरच्या बरोबर ते चालू लागले. वाड्यात प्रवेश केल्यानंतर ते मांडवाकडे वळाले. नुपूर आत गेली. तिने बायजाला रिचाच्या ताटासंबंधी सांगितले आणि ती परत फिरली. रिचा, बायजा आणते ताट. कुठला पिक्चर पाहिलास? जुन्या गाण्याची कॅसेट ऐकत होते. रिचा, तुझे जेवण झाले की आपण पॅकिंग करूया. मी माझे पॅकिंग केले आहे. नंबर मारलास की? बायजा रिचाचे जेवण घेऊन आली. रिचा, जेवून घे गरमागरम. रिचा जेवू लागली. कसे दिवस भुरकन गेले ग? नुपूर म्हणाले. तुझे गेलेत ग. मी मात्र रोज एक एक दिवस मोजत होते. रिचा, तू हॉस्पिटलची बिल्डिंग पाहिलीस ना? हो. मी नाही ग पाहिली. मला बघायची आहे. जाऊ नये कोणाबरोबर. तसेच करते. थोड्याच वेळात सगळे जेवून परतले. सकाळी निघूया ब्रेकफास्ट करून. आदित्य म्हणाला. याला नुसते खाण्याचे पडलेले असते. विशालने चिडवले. मी बकासूर आहे, माहिती आहे ना? चांगले ठाऊक आहे बाबा, करण म्हणाला. तुझ्या तावडीतून सुटले तर आम्हाला मिळते. नुपूरनेही त्याला चिडवण्यात भाग घेतला. असं, संध्याकाळी बघतो तुमच्याकडे. ए, धमकी कोणाला देतोस? शर्टाच्या बाह्या वर करीत विशालने विचारले. शर्टाच्या बाह्या खाली कर, नाही तर तुझी स्टील बॉडी दिसेल, आदित्य म्हणाला आणि सगळ्यांना हसू आले. उद्या जायचे, करण म्हणाला. म्हणजे अजून राहावे वाटते? बाबा रे, तू राहा, आम्ही जाणार, रिचा म्हणाली. मलाही गेलेच पाहिजे, नुपूरही म्हणाली. कित्येक वर्षांनी आपण असं एकत्र एन्जॉय केलं. मस्त धम्माल आली. 12वी नंतर आपण ट्रिप काढली होती. त्यानंतर आता यापुढची कुठे काढूया? आदित्य म्हणाला. अमेरिकेला जाऊया, नुपूरकडे. ए गाईस, खरेच येणार तुम्ही? हो, येऊ ना. अमेरिका म्हणजे दूर थोडेच आहे. एक ढांग टाकली की पोहोचलो, करण हसत म्हणाला. ए, गमतीत नाही मी विचारे. खरेच या सगळे मिळून खूप मजा करू, नुपूर हसत म्हणाली. तुझी तेथे मजा असणार, आदित्य म्हणाला. कोण जाणे मजा की सजा, उदास होत नुपूर म्हणाली. असे ग का म्हणतेस? विशालने विचारले. परागचा स्वभावही माहीत नाही मला. एवढ्या लांब जाणार, कोणी सोबतीला नाही. लाईफ पार्टनर चांगला तर सगळे चांगले. ये भी सच है, रिचा म्हणाली. आता खूप थोडे दिवस राहिलेत माझे. नुपूर, अशी उदास का होते? पराग नक्कीच चांगला असेल. तू खूप सुखात आनंदात असशील. थँक्स करण. ए, आपण आजची रात्र जागूया. पुन्हा कित्येक वर्ष हा योग येणार नाही. कदाचित कधीच नाही. निदान माझ्याकरता तर नाही, नुपूर म्हणाली. एस नुपूर, तू म्हणते तेच करूया. त्यासाठी आज रात्री निदान 11 वाजेपर्यंत तरी तुम्हाला जत्रेतून घरी यावे लागेल. येऊ ना आम्ही? मग ठरले. आजची रात्र जागवायची. आता विश्रांती घेऊया. चला तर मित्रांनो, आता इथेच थांबूया. भेटूया उद्याच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.